आगामी काळामध्ये शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावरती आवाज उठवण्याची हिंमत करू नये यासाठीच आम्हाला पोलिसी खाक्याची भीती दाखवली गेली असली तरी यापुढे कितीही वाईट परिस्थिती आली तरी पाणी, कर्जमाफी, हमीभाव आदी प्रश्नांवरती आम्ही गप्प बसणार नाही असा ठाम निर्धार क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख माजी आमदार शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला। मुळा धरणामधनं आवर्तन मिळण्यासाठी प्रसंगी रस्त्यावरती उतरून संघर्ष करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मुळा एज्युकेशनच्या जागेचा प्रश्न तसेच शेतकरी आंदोलनाच्या प्रकरणी न्यायालयानं काढलेल्या अटक वॉरंटच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकरवी निवासस्थानाच्या झडतीसह शोध मोहीम करण्यात आल्यानंतर अनेक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी सोनई इथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याच्या प्रसंगी गडाख बोलत होते। यावेळी तालुक्यामध्ये विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी ते म्हणालेत की गडाख यांच्या निवासस्थानाची झडती याचा आम्ही तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करतोय। या मेळाव्यासाठी उपस्थितांच्या समोर भूमिका व्यक्त करताना गडाख म्हणाले की राजकीय सुडाची परंपरा नेवासा तालुक्याला यापूर्वी कधीही नव्हती, मात्र गेल्या 4.5 वर्षांमध्ये विरोधी नेते आणि कार्यकर्त्यांचा पोलिसांच्या करवी बंदोबस्त करण्याचे गलिच्छ प्रकार वाढले आहेत याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। नेवासा बुद्रुक येथील माऊली तोडमल या कार्यकर्त्यावरती अशाच राजकीय सुडामधनं तसेच दबावामधनं गंभीर स्वरूपाचे नाहक गुन्हे कसे दाखल झाले याचा त्यांनी यावेळी आढावा सांगितला आहे। नेवासा, सोनई आणि शिंगणापूर पोलीस ठाण्याचा कारभार लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली अमानुषपणे चालवला जातोय असा गंभीर आरोप गडाख यांनी केला। विरोधकांची मुस्कटदाबी करण्यासाठी चक्क स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा वापर केला जातोय याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधलंय। काही स्थानिक पोलीस अधिकारी सुपारी घेऊन कामं करत आहेत असा खळबळजनक आरोप गडाख यांनी केलाय। न्यायव्यवस्थेचा आदर करून ज्या दिवशी मला न्यायालयामध्ये हजर व्हायचं होतं त्याच दिवशी भल्या सकाळपासूनच सोनई आणि शिंगणापूर नेवासा या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला। स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह 200 ते 250 पोलिसांच्या ताफ्याकरवी नगरच्या निवासस्थानाची झडती घेण्यात आली असं त्यांनी यावेळी सांगितलंय। त्यामधनं तालुक्यामधील दुष्ट प्रवृत्ती या राजकीय शक्तींच्या कच्चोपी लागल्यामुळे मुळा कारखाना, मुळा बँक, नेवासा बाजार समिती, मुळा एज्युकेशन आदी संस्थांना लक्ष्य करून गडाख कुटुंबियांवरती वैयक्तिक आरोपांबरोबरच वैयक्तिक निंदानालस्ती करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे असा आरोप त्यांनी केला। दरम्यान तालुक्यामधील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यामध्ये लोकप्रतिनिधींना अपयश आलंय असा घणाघाती आरोप त्यांनी केला। मुळा धरणामधनं तातडीनं आवर्तन मिळावं यासाठी लवकरच तेवढ्याच शक्तीनिशी लढा उभारणार आहोत असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। 2-2.5 तास आम्ही तिथे बसल्यानंतर ऍडिशनल एसपी आले, त्यांनी विनंती केली, आम्ही निवेदन दिल्यानंतर त्यांनी रितसर आम्हाला अटक केली। गाडीमध्ये आम्ही 15-20 जण सोनी पोलीस स्टेशनला आम्हाला आणलं गेलं आणि तिथे आल्यानंतर मी थोडंसं बोललो की अशा पद्धतीने जर एखादा लोकप्रतिनिधीचा मित्र जो पोलीस आहे, पीआय आहे, त्याच्यावरती जबाबदारी आहे की अशा पद्धतीने आंदोलन हे चिघळता कामा नये। तोच जर लाठीमाराची भाषा करायला लागला, फार काही वेगळं काही होत नसताना, तर हे योग्य होणार नाही। म्हणून मी तिथं सांगितलं की आता आम्हाला अटक करा, रितसर कारवाई करा, आम्ही काही इथून अटक केल्याशिवाय जाणार नाही की तुम्हाला आम्ही अटक करणार नाही। तुम्ही छोटासा गुन्हा केलेला आहे, उलट तुम्ही आम्हाला सहकार्य केलं, आम्ही देखील शेतकऱ्यांचेच मुलं आहोत। आणि त्यानंतर 3 दिवसानंतर असं काय झालं की हे गुन्हे दाखल केले गेले। 4-4.5 वर्षामध्ये कशा पद्धतीने तालुक्यामध्ये पोलीस स्टेशनचा गैरवापर केला जातो। त्याच्या घरी रात्री 2:30 वाजता एलसीबीचे पोलीस पोहोचले आणि घराची झडती घेतली, सगळे कपडे बाहेर काढले, छोटस घर आहे त्याचं, सगळे घरचे गडबडून गेले। आणि तुम्हाला सांगतो एलसीबीचे पोलीस, मी काही कोणाला घाबरत नाही, माझा स्वभाव वाकड्या शेपटीचा आहे, तो तसाच राहणार आहे, मला कशाची फिकीर नाही। त्याच्यामुळे मी थोडासा मोकळेपणाने बोलणार आहे की एलसीबीचे पोलीस सगळ्यात गुंड कोण असतील तर ते एलसीबीचे पोलीस असतात। त्यांनी तिथे कट्टा ठेवायचा प्रयत्न केला त्याच्या घरामध्ये, त्यांनी आरडाओरड केला त्या माऊली तोडमलने। काही लोक आले,
त्याच्यामुळे त्यांचा तो डाव फसला, परंतु त्याच्यावरती अजूनही केस चालू आहे त्या माऊली तोरमलवरती. सर्च वॉरंट नसताना घराची झडती हे फक्त एलसीबी वालेच घेतात, कारण त्यांचा सराईत गुंडे असतील त्यांच्याशी संपर्क येत असतो. त्यांना सुसंस्कृत आणि गुंड याच्यात फरक करत नाही एलसीबीचे लोक. आणि तो ते काम करतो म्हणून त्याच्या कुणीतरी सांगण्यावरून गावातूनच थेट लोकप्रतिनिधीने त्याच्या घरी एलसीबीचे पोलीस पाठवले. पोलिसांनी कबूल करून टाकलं आणि सांगितलं की आम्हाला आता याच्यातून वाचवा. खूप सोने पोलीस स्टेशन, शिंगणापूर पोलीस स्टेशन आणि नेवासा पोलीस स्टेशन हे तिन्ही पोलीस स्टेशन फक्त आपला हा लोकप्रतिनिधी चालवतो. राजकारणाकरता या पोलिसांचा वापर करतो आणि हे पोलीस देखील हे अशा पद्धतीने बळीचा बकरा होऊ पाहत आहेत. जी तारीख पडली होती 2:30-3च्या दरम्यान कोर्टात जाऊ आणि जामीन घेऊ असं ठरलं, वकिलांना पाठवलं, परंतु सकाळी 7 वाजता एलसीबीचे पोलीस बंगल्यावरती आले. एवढेच नाही तर 100-150 पोलिसांचा ताफा इथे शनी शिंगणापूरमध्ये येऊन थांबलेला होता. तेवढे 100-150 पोलीस नेवासा शहरामध्ये येऊन थांबले होते. संपूर्ण जिल्ह्याचे पोलीस फक्त शंकरराव गडा कुठं सापडतो का याच्याकरता संपूर्ण जिल्ह्याचे पोलीस मला बघत होते. एलसीबीच्या पोलिसांनी बंगल्यावरती गराडा घातला आणि त्याचे जे पीआय आहेत त्या पीआयनी ज्या पद्धतीची वागणूक विजय आणि प्रशांतला दिली, अतिशय वाईट वाटतं, अतिशय दुर्दैवी आहे की ठीक आहे मी माझ्यावरती केस दाखल झाली, परंतु त्यांना आरोपी म्हणून त्याच्यापेक्षा जास्त अशा पद्धतीने वागणूक दिली गेली की तुम्ही ताबडतोब हजर करा, आम्हाला घराची झडती घ्यायची. त्यांना सांगितलं, विचारलं की कुठे आहे अटक वॉरंट असेल, परंतु सर्च वॉरंट कुठे आहे. त्यांच्याकडे सर्च वॉरंट नव्हतं, परंतु त्यांच्या मनाचं समाधान झालं नाही. ते सगळीकडे फिरले, साहेबांशी पोलिसाच्या खात्यात बोलले. पोलिसांच्या खात्यात म्हणजे असा आरोप आहे तरी साहेब सांगतात तो हजर होईल, असा काय मोठा गुन्हा केलेला आहे. ते म्हणजे आम्हाला वरून आदेश आलेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला ही झडती घ्यावी लागणार आहे. मला एकच माहिती तुम्हाला द्यायची की हा जो गुन्हा आहे या गुन्ह्याकरता फक्त एक पोलीस येतो त्या पोलीस स्टेशनचा आणि तो वॉरंट बजावतो. एक तर ते सोने पोलीस स्टेशनचं काम होतं किंवा मी जर नगरला असेल तर नगरच्या पोलीस स्टेशनचं काम होतं, एलसीबीचं काम नव्हतं. परंतु या सोनेच्या पीआयने हे सगळं दडून ठेवलं, काहीतरी वेगळं वर सांगितलं गेलं आणि पोलीस अक्षरशः सुपाऱ्या घेऊन काम करतात की आमच्या नादी लागू नका, नाही तर पोलिसांकडून तुमच्यावरती कारवाई केली जाईल. आणि मलाही त्यांना आज संदेश द्यायचा आहे की माझ्यावरती किती प्रसंग आला तरी देखील मी या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या करता काही भोगण्याकरता तयार आहे, परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरता मी सदैव तुमच्या बरोबर राहणार आहे. आज तालुक्याची काय परिस्थिती आहे निवेदन देऊ. आता थोडंसं विचार भांडावं लागेल, जरा जागरूक व्हावं लागेल आपल्या सर्वांना. शहाणपणाने आंदोलन करावे लागतील. कलेक्टर काय निर्णय घेतायत ते बघू, निवेदन देऊ. तरी देखील पाणी सुटलं नाही तर माझा लोकप्रतिनिधी शासनाला इशारा आहे, तुम्ही काही करा, हे पाणी सोडून घेतल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. तुम्हाला या जन्मात हे पाप फेडावं लागणार. अशा पद्धतीने तुम्ही एज्युकेशन संस्था बंद करायला निघाले, मार्केट कमिटीची चौकशी, कारखान्याची चौकशी, कारखान्याचं एक्सपान्शन होऊ नये म्हणून तुम्ही प्रयत्न करता, पत्र देता. या संस्था या तालुक्याच्या शेतकऱ्यांकरता चालवल्या जातात आणि तुम्ही या संस्था मुडीत काढायला निघालेला. या संस्था मुडीत निघाल्या, संस्था बंद पडल्या तर तालुक्याचं खरं चित्र काय राहणार. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा.